2 वर्षांपासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यातील पहिल्या अंकाचा शेवट बुधवारी होणार आहे. 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहेत. निकालाचं काउंटडाऊन सुरू झालं असून आमदारांचीच नाही तर संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली आहे. राहुल नर्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे राज्याच्या नाही तर देशाच्या राजकारणाला नवं वळण मिळणार आहे. कारण याआधी असं कोणतेही प्रकरण झालं नव्हतं. राहुल नार्वेकर यांचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता सगळ्या राज्याला लागणार आहे. एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना दिलासा मिळणार की अपात्र होणार याचीच चर्चा सुरू आहे. नार्वेकर यांच्या निकालाकडे मंत्री तानाजी सावंत यांचेही लक्ष लागले आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केलेल्या 16 आमदारांमध्ये तानाजी सावंत यांच्या नावाचाही समावेश आहे. 2022 मध्ये राज्यसभा आणि त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. याच निवडणुकांनंतरच शिवसेनेत सुरू असलेली धुसफूस बंडाच्या स्वरूपात बाहेर पडली. एकनाथ शिंदेंनी काही आमदारांसह मुंबईहून सुरत आणि थेट गुवाहाटी गाठलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली. शिवसेनेच उभी फूट अशी बातमी झळकली आणि शिवसेनेतील वरिष्ठांसह अगदी सामान्य शिवसैनिकांपर्यंत सगळ्यांची धाकधूक वाढली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या नेत्यांमध्ये परांडाचे आमदार मंत्री तानाजी सावंत यांचाही समावेश होता. उद्धव ठाकरे यांनी तानाजी सावंत यांच्या विरोधातही पक्षविरोधी कारवाई केली. त्याचाच निकाल आज लागणार आहे. एका शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला तानाजी सावंत यांचा प्रवास आता मंत्रिपदापर्यंत पोहोचलाय. तानाजी सावंत यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात. 2019च्या निवडणुकीत काय झालं? तानाजी सावंत हे सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमपरांडा वाशी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तानाजी सावंत यांनी राहुल मोटे यांचा पराभव केला होता. तानाजी सावंत यांना 1,06,674 इतकी मतं पडली होती. तर राहुल मोटे यांना 73,772 मते मिळाली होती.